स्टार्ट. परिच्छेद. विधानमंडळाने मान्यता दिल्याशिवाय शासनाला एक पैसाही खर्च करता येत नाही. या तत्वानुसार आगामी आर्थिक वर्षात शासनाला सर्व मार्गांनी आणि साधनांद्वारे उपलब्ध होणारे उत्पन्न तसेच हे उत्पन्न शासन कोणकोणत्या बाबीवर खर्च करणार आहे याचे एक विवरण शासन दरवर्षी तयार करते आणि शासनाच्या विविध खात्यांनी केलेल्या पैशांच्या मागण्यांना विधानमंडळाची मान्यता मिळावी यासाठी ते विधानमंडळासमोर सादर करीत असते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 202 मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या विवरणास अंदाजपत्रक, वार्षिक आर्थिक विवरण किंवा अर्थसंकल्प असे म्हटले जाते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून दुसऱ्या वर्षाच्या मार्च महिन्याच्या 31 तारखेपर्यंतचा कालावधी आर्थिक वर्ष म्हणून ठरविण्यात आला आहे. एका आर्थिक वर्षात होणार असलेला खर्च त्याच्या आधीचे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी पूर्णपणे किंवा अंशतः विधानमंडळाकडून मंजूर करून घ्यावा लागतो. याचाच अर्थ असा की आगामी आर्थिक वर्षात खर्च करण्यासाठी लागणाऱ्या रकमा त्याच्या मागील वर्षाच्या मार्च महिन्याच्या 31 तारखेपूर्वी मंजूर करून घ्याव्या लागतात व याच दृष्टीने 31 मार्चपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प आणि विनियोजन विधेयक यांना विधानमंडळाची मान्यता मिळणे अत्यावश्यक आहे. परिच्छेद. भारताने स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कल्याणकारी राज्य संकल्पनेचा अंगीकार केला. पूर्वी शासनाचे कामकाज कायदा व सुव्यवस्था राखणे आणि देशाचे रक्षण करणे यापुरतेच मर्यादित होते. परंतु त्यानंतर कल्याणकारी राज्याची संकल्पना दृढमूल होऊ लागली. संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये जनता ही सार्वभौम असते व तिच्या कल्याणासाठी शासनाने कार्य करावयाचे असते. अशा या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये शासनाच्या कामकाज पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होऊन स्वातंत्र्यानंतर जनकल्याणाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जाऊ लागल्या. किंबहुना योजनाबद्ध विकासाचा पाया एक प्रकारे घातला गेला. कोणतीही योजना राबवायची असल्यास निधीची उपलब्धता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य चालविण्यासाठी निधीची उपलब्धता करून घेणे व त्याचा विनियोग योग्य प्रकारे व जनकल्याणासाठी करणे हे कल्याणकारी राज्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ठरते. विविध मार्गांद्वारे विकासासाठी साधनसामग्री उभी करणे हे राज्य शासनाला क्रमप्राप्त ठरते. अशा प्रयासाने मिळविलेल्या उत्पन्नाचा विनियोग अत्यंत योग्य प्रकारे कार्यक्षमरित्या करणे व त्यामधून कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य झाले किंवा कसे यावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे ही राज्य प्रशासनाची प्रमुख जबाबदारी ठरते व त्यातच या संकल्पनेला स्वातंत्र्यानंतर नियोजनबद्ध विकास कार्यक्रमाची जोड मिळाली. स्टॉप.